नमस्कार, छाया रेसिपीजमध्ये आज आपण मुगाच्या डाळीपासून दोन मस्त हलक्या फुलक्या अशा नाश्त्याच्या रेसिपीज बनवणार आहोत। बनवूया पहिली रेसिपी। इथे मी अर्धा कप मुगाची डाळ घेतली। 2 ते 3 वेळा डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ही मी 2 तासासाठी भिजत ठेवली होती। 2 तासानंतर डाळ छान भिजली गेली आहे। इथे आता मी अर्धा कप पोहे घेतलेत। डाळीमध्येच हे पोहे घालायचेत आणि डाळीसकट पुन्हा पोहे स्वच्छ धुवून घ्यायचेत। हे पाणी आता काढून टाकायचं आणि पुन्हा यामध्ये थोडंसं पाणी घालून 5 मिनिटं असंच ठेवायचं, म्हणजे पोहे सुद्धा छान भिजले जातील। 5 मिनिटांनंतर आता हे आपण वाटून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं आलं घातलंय, 2 हिरव्या मिरच्या घातल्यात आणि आता यामध्ये डाळ, आलं आणि हिरवी मिरची वाटून घेतली। यामध्येच आता डाळ आणि पोहे काढून घ्यायचे आहेत। वाटताना यामध्ये 2 चमचे दही घालायचे। दही नसेल तर तुम्ही इथे लिंबाचा रस घालू शकता। सगळी डाळ आणि पोहे मी आता इथे वाटून घेते। आता यामध्ये भाज्या घालायच्या आहेत, तर इथे मी अर्धी वाटी किसलेलं गाजर घातलं, टोमॅटो घातलाय, बारीक चिरलेली शिमला मिरची घातली, कांदा घातला, बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर घातली। यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं, जाडसर कुटून घेतलेली काळी मिरी घातली, अर्धा चमचा यामध्ये जिरं घालायचं आहे आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। पाहू शकता हे असं घट्टसर आहे। इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला होता। यावरती थोडंसं तेल पसरवून घेतलं आणि यावरती आता ही धिरडी पसरवून घ्यायची आहे। एका वेळेस तुम्ही 3 ते 4 अशी धिरडी तयार करू शकता, त्यामुळे झटपट हा नाश्ता तयार होतो। सकाळी जर तुम्हाला हे बनवायचं असेल तर तुम्ही रात्रीच मुगाची डाळ भिजत घालून ठेवली तर सकाळी अगदी झटपट हा नाश्ता तयार होईल। एका बाजूने भाजून झाल्यानंतर उलटून घ्यायचे आहेत। मुगाच्या डाळीपासून आपण हे बनवतोय त्यामुळे खूपच हलकं फुलकं आहे। मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही हे बनवू शकता। दोन्ही बाजूने खरपूस असं भाजून घेतल्यानंतर हे मी काढून घेते। इथे मी टोमॅटोच्या चटणीबरोबर हे सर्व केलं। तुम्ही टोमॅटो केचप बरोबर सुद्धा हे सर्व करू शकता। तर ही होती आपली झटपट तयार होणारी नाश्त्याची पहिली रेसिपी। आता बनवूया दुसरी रेसिपी। तर इथे मी तांदूळ घेतलेत, एक छोटी वाटी सेट केले, तिने इथे मी 3 वाट्या तांदूळ मोजून घेतलेत। कुठलेही तांदूळ जे तुम्ही घरी भात बनवण्यासाठी वापरता ते तुम्ही इथे घेऊ शकता। 3 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी यामध्ये मुगाची डाळ घालायची आहे। यानंतर यामध्ये अर्धा चमचा मेथीचे दाणे घातलेत आणि आता भरपूर पाणी घालून डाळ आणि तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे। डाळ तांदूळ धुतल्यानंतर यातलं पाणी काढून टाकलं आणि पुन्हा यामध्ये पाणी घालून आता 3 ते 4 तासासाठी हे आपल्याला भिजत ठेवायचं आहे। इथे आता 4 तास झालेत आणि डाळ तांदूळ छान भिजलं गेलं आहे। आता हे आपण वाटून घेऊया। थोडंसं पाणी घालून हे मी वाटून घेतलं आहे। अगदी बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे आणि आता हे आपल्याला झाकून रात्रभर किंवा कमीत कमी 8 तास फर्मेंट करण्यासाठी ठेवायचं आहे। तर इथे पहा मी हे रात्रभर फर्मेंट केलं होतं। पाहू शकता अगदी मस्त अशी याला जाळी आली आहे। मिक्स करूया। एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। त्याआधी हे मी आता यातलं अर्धं पीठ काढून घेते, कारण सगळ्या पिठाचा आता मी नाश्ता बनवणार नाही आहे। तर अर्धं इथे मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं, मीठसुद्धा मिक्स करून घेतलं। इथे मी आता इडलीचं भांडं घेतलं आहे, तेलाने ग्रीस करून घ्यायचं आणि यामध्ये आता तयार केलं पीठ भरायचं। तर इथे आपण तांदूळ आणि
मुगाच्या डाळीची इडली बनवतो आहे. इथे मी आधीच कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलं होतं. त्यामध्ये हा इडलीचा स्टँड ठेवायचा आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि झाकून आता 7 ते 8 मिनटं ही इडली वाफवून घ्यायची आहे. तर इथे आता 8 मिनटं झालेत आणि पाहू शकता अगदी मस्त अशी इडली तयार झाली आहे. थंड झाल्यानंतरच आपण ही काढून घेऊ. तर इथे इडली पूर्ण थंड झाली आहे. नेहमी आपण तांदूळ आणि उडदाच्या डाळीपासून इडली बनवतो, पण उडदाची डाळ ही थोडीशी हेवी असते. तुम्हाला जर उडदाची डाळ चालत नसेल तर तुम्ही अशी मुगाच्या डाळीपासून सुद्धा मस्त हलकी फुलकी अशी पौष्टिक इडली तयार करू शकता. आज बनवलेल्या दोन्हीही रेसिपी खूपच टेस्टी आणि पौष्टिक आहेत. यामध्ये आपण इनो सोडा असं काहीच वापरलेलं नाही आहे. लहान मोठे सगळ्यांना आवडतील अशा ह्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आजच्या ह्या रेसिपीज तुम्हाला जर आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.